नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. 28 जानेवारीला बारामतीमध्ये अजित पवारांचं विमान कोसळलं. या घटनेला आता 10 दिवस झालेत. या अपघाताबाबत अनेक प्रश्न आणि शंका सध्या उपस्थित केल्या जात आहेत. हा अपघात होता की घातपात, असाही संशय व्यक्त केला जातोय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आता बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील एक खळबळजनक दावा केलाय. अजित पवारांच्या विमानाचे 2 व्हिडिओ समोर आले असून विमानाचा 2 वेळा स्फोट झाला. मग विमानामध्ये बॉम्ब होता का? बॉम्बने विमान उडवलं गेलं का? असा प्रश्न देखील बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. त्यावेळी नेमकं काय घडलंय याची चौकशी व्हायला हवी. घात की अपघात, आणि याची देखील चौकशी झालीच पाहिजे. सर्व CCTV फुटेजेस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आलेत. ब्लॅक बॉक्स हा सार्वजनिक करायला हवा, अशीही त्यांनी मागणी केली. अजितदादा देवगिरीवरनं किती वाजता निघाले त्याचं CCTV फुटेज, एअरपोर्टवरून निघाल्याचं CCTV फुटेज आणि विमानात कधी बसले याचं CCTV फुटेज समोर यायला पाहिजे. सुरुवातीला 6 लोकांचा आकडा सांगितला गेला, मग एक व्यक्ती गेला कुठे, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या दाव्यामुळे ही चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये त्यांच्या 4 सभा होणार होत्या. या सभेसाठी ते मुंबईवरनं बारामतीला विमानानं जात होते. सकाळी 8:45च्या सुमारास बारामती एअरपोर्टजवळ त्यांचं विमान कोसळलं. विमानामध्ये स्फोट झाला आणि ते खाली कोसळून त्यांचे तुकडे झाले. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताचा सध्या तपास सुरू आहे. परंतु आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ही शंका उपस्थित केल्यानं या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. तर यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.